ठाण्यातील हिरानंदानी मेणूस परिसरातील महाराष्ट्रनगर येथील म्हाडाचे रहिवासी 15 वर्ष उलटूनही हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. विकासक अजूनही या रहिवाशांना तारखाच देत असल्यानं रहिवासी हवालदिल झालेत. 24 जानेवारी रोजी पुन्हा कमिटीची बैठक झाली. त्यात बांधकाम फेब्रुवारीमध्ये जोरात सुरू होईल असं विकासकांना सांगितलं. त्यानंतर 23 फेब्रुवारीला सर्व रहिवाशांसमोर त्यांनी मार्च संपेपर्यंत कामाला जोरदार सुरुवात होईल असं सांगितलं. नवीन ईमेलनुसार रहिवाशांना ऑगस्ट संपेपर्यंत वाट बघायला सांगितलं. 15 वर्ष झाली तरी विकासक रहिवाशांना तारखाच देतोय. त्यामुळे रहिवाशांचा जीव टांगणीला लागला. विकासाचा निषेध करण्यासाठी शनिवारी 14 जून रोजी सर्व रहिवासी शांततापूर्ण आंदोलन करतायत. या आंदोलनात आमदार केळकर, आमदार डावकर यांच्यासह स्थानिक माजी नगरसेविका स्नेहा आमरे, रमेश आमरे आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर यावेळेला आपण या विषयात लक्ष घालून या विषयावर आवाज उठवून सदर प्रश्न मार्गी लावणार असल्याचं यावेळेला आमदार संजय केळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. वारंवार प्रश्न आपल्याला इमारती लोकांना अजून घर देखील मिळालं नाही आणि भाडे देखील. काय सांगाल, कशा पद्धतीने यावर न्याय मिळेल? ठाणे शहरामध्ये अशी अनेक उदाहरणं होत आहेत की ज्याच्यामध्ये रहिवासी जे आहेत ते केवळ भरडले जात नाही आहेत, तर ते देशोधडीला लागत आहेत. 14 वर्ष इमारत बांधली नाही तर काय परिस्थिती होते ते या रहिवाशांचं दुःख जे आहे त्या दुःखावर परत मीठ पण चोळलं जात आहे. कारण की यांनी पैसे पण भरलेले आहेत सेलच्या इमारतीच्या लोकांनी, आणि जे मूळ रहिवासी आहेत याच्यामधले 14 वर्षामध्ये 50 जणांचं दुर्दैवी निधन पण झालं. आणि त्यामुळे यांच्या मुसक्या बांधल्याशिवाय दुसरं काही नाही. हे जे विकासक आहेत अनेक ठिकाणी या रहिवाशांना फसवणुकीचे प्रकार होत आहेत, त्याच्यामध्ये आमचं पूर्ण लक्ष आहे. आतापर्यंत आम्ही 6 विकासकांच्या विरोधामध्ये EOW कडे तक्रार करून त्यांच्यावर क्रिमिनल प्रोसिजर जी आहे ती सुरू पण केलेली आहे. आणि त्यामुळे आज या ठिकाणी आता ही परांजपे स्कीम आहे काशीनाथ घाणेकरच्या पाठीमागच्या बाजूमध्ये, आणि या स्कीम मध्ये यांना घरं मुदतीत द्यायचं त्यांनी कबूल केलं होतं. 14 वर्षात दिली नाही, आणि त्याच्यामुळे आजही निरनिराळ्या माध्यमातून ते धमकवण्याचा देखील प्रयत्न करतायत की तुम्ही आंदोलन केलं तर आम्हाला लोन होणार नाही, तुम्ही अमुक केलं तर आम्हाला हे होणार नाही. यांना लाज वाटायला पाहिजे. 30 महिन्याचं यांनी भाडं दिलेलं आहे या लोकांना, आणि त्याच्यामुळे यांच्या मुसक्या बांधण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे सोमवारी आम्ही हे मॅटर जे आहे ते EOW कडे पण नेणार. त्यांच्याकडे फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करायला लागेल, आणि अधिवेशनामध्ये देखील याच्या संबंधामध्ये तात्काळ त्यांच्या बाजूने काही निर्णय मिळण्याकरता काय प्रोव्हिजन करता येईल या संबंधी देखील मी निश्चितपणे शासनाकडे मांडणी करणार. साहेब,